ते बांधले असतात, कारण आता छोटेसेही काम करायचे झाले तर मोठमोठ्या मशिनरी लागतात. त्यासाठी तर ही व्यवस्था नव्हती. मग खरंच त्या कालीन मावल्यांना माझा साष्टांग दंडवत कोटी कोटी प्रणाम. ही काही गडांची पतझड झाली आहे, त्याकडे खरेच शासनाने लक्ष देण्याचे गरजेचे आहे. कारण ही जी किल्ल्यांची ठेव आहे त्याचा मोल आपल्याला कशातही करता येणार नाही. ही ठेव एक मुकुटातील मोत्यासारखीच आहे. हत्ती दरवाजा आता आमची पूर्ण टीम शिवाई मंदिराकडे चाललेली आहे. शिवप्रेमी मित्र हो, आपल्याला शिवाई मंदिराकडे जाणारा दरवाजा दिसत आहे. हा आहे गडावरील शिवाई देवीचे मंदिर. यामध्ये शिवाई देवीची मूर्ती आहे आणि या देवीच्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. मातेचे दर्शन झाल्यावर आमची टीम मंदिराबाहेर पडताना दिसत आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या कोरीव गुफा व लेण्या पाहण्यासाठी आमची टीम पुढे चाललेली आहे. टाकी पाण्याची टाकी आहे. पुढे पण आहे का? काय? हा बापरे. इथं पाण्याच्या छोट्या छोट्या टाक्या व एक गुफामध्ये कोरीव अशी मूर्तीही आहे. हे सर्व पाहून झाल्यावर आम्ही सर्व गडाच्या वरच्या बाजूस जाण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की. आता आमची संपूर्ण टीम घोषणा देत देत कुलूप दरवाजाजवळ येऊन पोहोचली आहे. जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी महादेव. शिवप्रेमी हो, आमची आता संपूर्ण टीम अंबरखान्याजवळ येऊन पोहोचली आहे. पूर्वीच्या काली धान्य साठा करण्यासाठी मोठमोठे गोडाऊन बांधले जात असत, त्यांना अंबरखाना असे म्हणत असत. त्याच प्रकारचा मोठा असा अंबरखाना आम्हा सर्वांना या गडावर पाहायला मिळाला.
अंबरखाना पाहून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. पुढे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची गुलमोहराची फुलझाडे पाहायला मिळाली. गुलमोहराची झाडे पाहून झाल्यावर मोठी पिण्याची पाण्याची टाकी पाहायला मिळाली. त्यामध्ये 2 पाण्याचे झरे आहेत. त्यांना गंगा आणि यमुना असे म्हणतात. त्यांना वर्षभर पाणी असते. आता आम्ही सर्व जिथे बाल शिवबा आणि जिजामाता यांची प्रतिमा असलेल्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत. इथे एकत्र येऊन आम्ही फोटो काढले. फोटो काढून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाण्यास आम्ही सुरुवात केली. जन्मस्थान आता आमची सर्व टीम महाराजाच्या जन्मस्थानावर येऊन पोहोचली आहे. पहिल्यांदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत आहोत. त्यानंतर बाल शिवबा यांच्या पालण्याचे दर्शन घेत आहोत. असं वाटलं तर ऊन लागेल नाही. आमच्या संपूर्ण टीमने गडाच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या गोड पाण्याच्या तलावाचे दर्शन घेतले, ज्याचा आकार बदामासारखा आहे, म्हणून त्याला बदामी तलावही म्हणतात. त्यानंतर आमची संपूर्ण टीम कडेलोट टकमोक पाहण्यासाठी निघाली. त्या काली जे कोणी गद्दारी गुन्हेगारी करत असत त्यांना या टोकावरून ढकलून देण्याची सजा देत असत, म्हणून याला कडेलोट असे म्हणतात. शिवप्रेमी हो, आतापर्यंत आपण 7 महादरवाजे, शिवाई देवीचे मंदिर, अंबरखाना, बाल शिवबा, जिजामाता यांची प्रतिमा, पाण्याच्या मोठ्या टाक्या, पाण्याचे 2 झरे, गंगा यमुना, शिवाजी महाराजांचे जन्मघर, पालना, कडेलोटक असे सर्व ठिकाणी पाहिली. अरे बापरे, फसलो आपण का काय? असेल चला, असं कसं? आपण जंगलातली माणसं ना. सर्व काही पाहून झाल्यावर आमच्या सह्याद्री भटकंती टीमने परतीचा मार्ग पकडला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कसा होता याची प्रतिक्रिया द्या. तसेच लाईक, शेअर, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.